नमस्कार. आज आमी करूया करंजी. ताका लागतले पीठ. हांवें घेतला मैदा 1 कप, बारीक रवो 1 कप आणि थोडेसे मीठ आणि गरम तेल 2 चमचे. ते आता थोडे थोडे उदक घालून कालून घेवचे. थोडे थोडे करून कालून घेऊन त्याचा गुळ करून साइडीन दवरचो. आता मी सारण्यासाठी इलायची, जायफळ आणि साखर पिठो करून घेऊया. मागीर हांवें खोबरें किसून घेतला आणि ते भाजून काढला. ते साइडीन काढून कायलीत 2 चमचे घी घालून तेतूत रवो घातला, भाजून घेतला. आता 1 चमचो घी घालून तेतूत 1 कप बेसन घालून तुपात भाजून घेतला. आता तेतूत थोडे ड्रायफ्रुट्स घातला. हे सगळे साहित्य रेडी आसा. खोबरें किसून भाजून घेतला, रवो घी घालून भाजून घेतला आणि बेसन भाजून घेतला आणि साखरेचो पिठो. आता हे सगळे साहित्य मिक्स करून घेता. तितूत रवो घालता, बेसन घालता आणि साखरेचो पिठो घालता आणि ते सगळे मिक्स करून घेता. आता हे सगळे साहित्य मिक्स करून घेता आणि हे आमगेले सारण तयार आसा. पिठाचो गुळ घेऊन त्याचे बारीक बारीक गुळी करून घेता आणि ते लाटून घेता. बारीक गोल करून घेऊन लाटून घेता. लाटून जातरे आता तितूत थोडे थोडे करून सारण भरूया. सारण भरून जातरे त्याची साइडीन थोडे उदक लावून एक साइडीन परतून घेऊया. आणि ते चमच्यान साइडीचे कट करून घेऊया. कट करून जाल्यार तुम्ही मोडून घेऊ शकता. आता कायल दवरून तेतूत तेल घालून तापोवन घेऊयात आणि तेतूत करंजी घालून ते एक एक करून घालून भाजून घेऊया. आणि ती एक साइडीन भाजली की फिरवून घेऊया. फिरून जातरे मातशी गोल्डन जातरे दुसरे प्लेटीक काढून घेऊया. असे करून तर आमचे कुरकुरीत करंजी तयार आसात. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.